थांबा येते जरा तुमच्या जोडीला वरण लुगडं आणलंय ना बारातीला राजूने ठेवलं कोसवरच्या कुटीला वरण लुगडं आणलंय ना बारातीला राजूने ठेवलं कोसवरच्या कुटीला संसाराला भांग भरली गवाने भरला फुलाचा माझा मान काम राम चोट तोडा काम सारा आवरून येते तर काम साऱ्यातरी म्हणून मथुरेच्या बाजारला चालल्यात वाटतं. काय करत हे? अगं मावशी ते सगळे राहू दे. आता तू मगाशी गाण्यात तुझ्या नवऱ्याचं गुणगान गात आलीस ना, त्याचं नाव तरी काय? अगं एवढे दिवस माझ्या बरोबर आजारले तेच माझ्या भावाचं नाव नाही ठेवत तुला. अगं मी कधी विचारलं पण नाही आणि तू कधी सांगितलं पण नाही. अगं सांगणार कोणत्या वेळेत? 6:30 महिन्याने एक बदलत असतो. अगं आता सांगेन ना तो पुढच्या 6:30 महिन्यात तोच असं नाही ग. अगं मावशी आता कोण आहे त्याचं तरी सांग. बरं ठीक आहे आता कोण आहे त्याचं मी नाव सांगते पण नीट लक्ष देऊ नये का. कणकण कुदली मणमण माती, कणकण कुदली मणमण माती, मना मातीच्या उभारल्या भिंती, सासूबाईंच्या पोटी जन्मले राम, राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं, 32 पाने 32 सुपाऱ्या, 32 पानांना लावला चुना, पायात पंजन चालू कशी, गळ्यात गर्दन वाकू कशी, नाकात नथनी बोलू कशी, लेख सुनील डावळची, सून अनिल गराटेची आणि अस्तुरी युट्यूबर निखिल मिरगळची. अगं हे आमचे भारतात. हे बघ आपण इथवर तर आलोच आहोत. हा घाट चढून जायचा असेल ना तर साऱ्या जणांनी एक सुंदरसं गाणं घ्या. अगं आपण कधी चढून जाऊ तुम्हाला देखील कळणार नाही मला देखील समजणार नाही. अगं मावशी आम्ही तर तरुण मुली, आम्हाला कोणतं येतं गाणं तूच घे. अगं माझं कसलं म्हातारीचं कशात काय नाही फाटक्यात पाय पहिल्यासारखं काय जमते आता. अगं मावशी घे ग. बरं ठीक आहे तुम्ही सगळे आग्रह करता म्हणून मी घेते पण मला कोरस द्या. हा हो चला जाऊ चला मथुरे बाजाराला, चला जाऊ चला मथुरे बाजाराला, जाऊ दही दुधाच्या व्यापाराला, अवघड घाट मरणाची वाट धरुणी चला तुम्ही डोईवरची माठ, अवघड घाट मरणाची वाट धरुणी चला तुम्ही डोईवरची माठ, निघा बरोबर चला ना चला जाऊ चला मथुरे बाजाराला.
हा गलवणी मग? मला सगळ्या वर्गीच्या आहे त्या सगळ्यावर बाई बाई पोर दिसतो बघा कसला चिकना, काय ते केस, काय ती दाढी, काय ती मिशी, काय ते भोयावर पडलेलं क्रिकेटचं मैदान, सगळं कसं एकदम ओके. वाकड्या तुला ही चकना म्हणाली. तुझं कुठलं काय तुझं कधी ते अरे चकना नव्हे मग? चिकना म्हणजे सुंदर म्हणाली काय तो बघ, चिकना सुंदर. चिकना सुंदर. अरे सुंदर की नाही, मी ते आमचे सुनील डावळ आहेत ना त्यांच्याकडनं आणल्या रेड्याचं नाव ठेवलंय. याला रेडा म्हणाली. तू मला लिहायला म्हणाली. अरे आयसात रेडा म्हणायचा प्रश्न आलाच कुठं. भाकल मच्छे कुकुलच्या कोंबले बिन कोवताची लोणं बचून तुला काय समजली. ए दात कशात घालून तुझे. अरे मी जरी अशी पिकली ना तरी आहे अजून तर निताट. दिसतेस काय. अरे मी आहे अनिल गराणींची नात. तसं खाते एक खाडीचाच भात, पण ते अक्षय आग्रे आहेत ना त्यांच्या बट्टीवरची पान सुपारी खायला माझे दात आहेत ताट. दिसतोय एकटीच चालले होते रस्त्याने ते निखिल मिळगर घरात मला कसे म्हणाले मावशी बसकी का दारात. पण भाऊ पुढे जाऊन बघते तर काय सगळ्या युट्यूबवर ऍटम त्याच्या घरात. मग तशीच झाली पुढे धरला आमच्या सुनील देसाईचा हात आणि काढली गावभर वारात. तरी फिक्स आहेत काय. हे फिक्स असले हे टेम्पररी एरर कधी नेटवर्क मध्ये असतात तर कधी कवरेज क्षेत्राच्या बाहेर. अरे लाईनीच कसले घेतेस. सुंदर असे हरिण त्याचे ओळे ओळे पाय. पिकलं यालाच काय दिसायला वया लहान आहे. अरे सुंदर असे हरिण त्याचे ओळे ओळे पाय. आल्यापासून मला युट्यूबर सूरज गायकर कुठं दिसला नाही. वसणा गाठरात कोसळला की काय. शी मी याला बडबातला असेल सगळा युट्यूबरचा सुरज. पण मी तिथे पण गप्प नाही बसली. फिरायला गेले नाळा सोपाऱ्याच्या खाडीला. कशाला जीव द्याला. तुझ्या तोंडाला लागला कांदा तुझ्या कधी नाही तर अगं तुझा एवढा जीव ओतू जात होता. वया हायच्या फुलं तलावात गेल्या तिथं पटकन मिळेली वल्ल ओली मारून जीव गेला होता तुझा. तू का मेला माझ्या जीवा उठलेला. अरे फिरायला गेले नाळा सोपाऱ्याच्या खाडीला आणि मागे येऊन बघते तर काय आग लागलेली माझे मित्र प्रदीप मिरजोळ्यांच्या दाढीला. पैसे आले पैसे पैसे आली पैसा आले. ए पेंद्या अरे साखरेचं पोत सुईनं ओसवले. कशाला कुईकीन कापून नाही घालायचं. मेलीच कधी काय तर सुईन वचवणार. साखरेचं पोत सुईनं ओसवले आणि ते सूरज तुमरे आहेत ना त्यानं बी म्हणून पावडर लावून फसवले. असू बाबा छयचा कोमात पीर कोमाची लागते. फटके आली नाही ती म्हणते पावदोलन फसवला मग काय तुझी ती लाकाला फसवतील तुला. अरे गाजराचा केला हलवा त्यात खोबरं टाकलं किसून गाजराचा हलवा आणि टाकणार खोबरं किसून अगं गाजराचा हलवा काल नाही तर रताळ्यांचा हलवा काल आणि खोबरं किसून टाक नाही तर अक्का टाक. मला कुठं तुझं खोबरं किसून गाजराचा केला हलवा त्यात खोबरं टाकलं किसून निखिल मिरगड आल्यापासून बसले रुसून जाते आणि खाते त्याला चाटून पुसून. अगं तर माझा सूरज ऐकल काय व्हायचा मेल्याने 4-5 दिवस आंघोळ केला नाही वय नमान नावायचं म्हणून त्याला जाऊन चाटून पुसून खा सगळा अंगाचा रस नाही भारी लागल. ए बाबा तुम्ही कोण बी असं खायला ना माझ्या पोरीला हात लावायचं नाही. मला ना मी कोण बी नाही आहे. तू ह्याला नाही ओळखला. हा कोण. हा चिन्नूच स्वामी. चिन्नूच स्वामी. हा चिन्नू स्वामी. आणि हा कोण. मुत्तूच स्वामी. हा चिन्नू स्वामी आणि हा मुत्तूच स्वामी. आणि तू वेणुगोपाल अय्यर. कुठल्या नदीतला वयाला तू. अगं नदीचा वयाला नव्हे. हा कोण चिन्नूच स्वामी मुत्तूच स्वामी आणि मी वेणुगोपाल अय्यर. इक्क पलम दूल पलम तील पलम चिन्नूच स्वामी मुत्तूच स्वामी वेणुगोपाल अय्यर. तुमच्या तोंडावर वनवा जाऊ दे. मी निघाले कुठं निघाले फटके आली आता आले तर माझं तुझं एकूचं नाव घेऊन टाक फटकन. काय मग अरे परवाच गेली होती बैलगाडी शर्यतीला. परवाच गेली होती बैलगाडी शर्यतीला तर बैलगाडीच्या पाठीमागे लावला होता ठेपा. काय म्हणतो बा फटके आली मेली म्हणते बैलगाडीच्या पाठी लावून ठेवला ठेपा बैलगाडीच्या पाठी लावला होता ठेपा. पेंड्या तुझं नाव घेते मेल्या तुझा बसू दे चेपा. हॅलो पहा सुपर हिट मावशीसाठी आलेले पारितोषिक पुढील प्रमाणे बर्थडे बॉय शुभम जोशी यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे वीरा फोटोग्राफी आणि कोकण प्रेमी दिनेश परशुराम या चॅनलचे मालक यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे गुरुकृपा सेवा मंडळ नाखरे यांच्याकडून रणजित जोशी, संदीप जोशी, विशाल आंबेकर, कुंदन जोशी, अनिकेत जोशी यांच्याकडून
देखील 151 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे गोपाळांच्या गवळणीला कुमार अभिन सविता उदय दाभोळकर गाव गव्हाणे म्हणजे सर्वेश गोपाळांसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे देवरूख पट्ट्यातील नामांकित गाजलेले नमन श्री सोळजाई नाट्य नमन मंडळ देवरूख कोलेवाडी निर्माता अशोक गोपाळ सहप्रमुख यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे राधाकृष्ण मित्र मंडळ निवदे गवळीवाडी या संपूर्ण वाडीकडून आमच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे विश्वनाथ दाभोळकर नाना मावशीसाठी मावशीने यांचं नाव घ्यायचंय यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे सहदेव गोताड यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे कल्पेश लाखन गाव किरबेट मावशीने यांचं नाव घ्यायचंय खास पकडण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे हर्षदादा घोटल एक उत्कृष्ट कलाकार आहे ते हर्षदादा घोटल गाव नांदज यांचं देखील मावशीने नाव घ्यायचं आहे यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे श्री मार्लेश्वर नाट्य नमन मंडळ विरार कारगिर नगर शाहीर स्वप्नीलदादा भालेकर सह सचिनदादा धुमाक यांच्याकडून देखील 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे ऋत्विक किशोर गुरव व प्रियांश किशोर गुरव गाव कनकाळीवरची गुरववाडी यांच्याकडून गुरवरच्या गवळणीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे संतोष घेवडे यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे मनोहर अडबळ गाव भोवडे साखरपा यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे पंढरपुरी चाय चे मालक चेंबूर ब्रांच श्री रमेश येडगे आरवली येडगेवाडी यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी ज्याने ज्याने आमच्या कलेचे मोल पारितोषिका स्वरूपात केले त्या सर्वांचे श्री सोपारगाव राधाकृष्ण नाट्य नमन मंडळ मौजमाडे गवळीवाडी अत्यंत धन्यवाद. ए पेंद्या आघाडीत बिगाडी युतीत चालली कुस्ती आघाडीत बिगाडी युतीत चालली कुस्ती आणि नाना दाभोळकर अहो तुमचीच आहे माझ्या हृदयात वस्ती. नाना दाभोळकर तुझ्या हृदयात राहिला तरी कसा हवा नाही इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर येड्याच्या रताळ्या हे वांग्याच्या भरिता आणि आलवाच्या फटफट्या अगं मेली जेकू ते उलट घालतात. अरे एकाच मापाचे असतात थोडीशी कापून ऍडजस्ट करायची असतात. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर हर्षद घोटलचं नाव घेते मी कल्पेश लाखनची लवर. म्हणतेस काय म्हणजे कोणाची गवर याचं ना तुला काय आम्ही निघालो नाही तू माझं नाव घेतलंच का ना हो. आता मी पण तुझं फटक्याली काय बोमातलास तू घे मी फटकत नाव घ्या मला नालं नाही तर अगं बायकोन केला खील काय बायकोन केला खील कसली रताळ्याची की तुझ्या वाली फटकी मेली बाई मानूत ना तू मेली लताळ्याची कोणी खीर केला नव्हती. अगं माझी बायको खीर कतली करते माहिती काय शेळ्यांची खीर करते शेळ्यांची खीर करते. माझी जीभ जरा अरे तिचे छावे आहेत ना त्यांची खीर करते ती. काय म्हणाली हा शेवयांची खीर बायकोन केला खीर तिला वाद सुटला घमघम तिला वास सुटला घमघम बायकोन केला खीर तिला वाद सुटला घमघम. अगं झाले म्हशे तुझं नाव घेतो चीन तपाक दमदम. काय यालाच घेणार नाव नाही तर अरे पेंद्या नाना दाभोळकरांच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून कशाला झोपून टाक झोपून नाना दाभोळकरांच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून आणि हर्षद घोटलचं नाव घेते चाट घरी राखून. आपले असून आहेत उलुयू काय उलुयू तुला काय चांगलं गुच्छ भेटलं नाही. तुझ्या फटके आली कुस्कली नको किती फिल्मान आणलंय माहिती अगं ते पुष्पगुच्छ आहे मग कुचका गुच्छ आहे हे पेंदा अरे मला ना तुझ्यावर बघितल्यानंतर मी तुझ्याला पागल झाली. झाले तुझ्यावर फिदा मी पेंदा झाले तुझ्यावर फिदा झाले तुझ्यावर फिदा मी पेंदा झाले तुझ्यावर फिदा. ही तुझ्यावर फिदा झाली माझ्या फिदा झाले काय छप्पन काली मैना आवाज काढून मेला तुझ्यापेक्षा किती मेल्याची घस लागली घस लागली. दोन तच नाही पवित्र बॉली दोन टकमर म्हणजे पवित्र बॉडीला काय मुंबईत आल्यापासून पाणी लागलेलं नसतं आता गावात गेल्यानंतर आंघोळ करणं. अरे गावाला पाणी किती स्वच्छ आहे माहितीये काय झाली मैना तू दिसतेस तालून वय कोलोना जाशील मालून
सगळी 5-50 पोला तुला टाकतीन पुलून हे ना पिलेम कलून. या 5-50 पोरांनी जरी मला टाकली पुरून तरी निवद्यातून आलेले नाना दाभोळकर मला काढतील वाढून. फटके ए, चला निघा गं. निघा कुठे सगळ्या पोली तुझ्यात आहेत ना. हो हो सगळ्या मुली माझ्याच आहेत. गौराईनो, गोकुळच्या ताई तुझी हे गोकुळातच राहिले पाहिजे.